मनातलं ओझं कमी करण्यासाठी एक हक्काचं स्थान म्हणजेच मैत्री. आणि मी चालली आहे माझ्या बर्थडे लंचसाठी माझ्या मैत्रिणीबरोबर एका रेस्टॉरंटमध्ये. आणि ह्या ब्लॉगमध्ये मी पूर्ण डिटेल्स देणार आहेत की आम्ही काय काय मजा केली. आणि स्पेशली नॉनव्हेजसाठी तुम्ही ठाणा वेस्टला कुठे जाऊ शकता. तर चला माझ्याबरोबर, मी चालली आहे काट आणि घाटमध्ये स्पेशली नॉनव्हेज खाण्यासाठी. आणि ही आहे माझ्या बर्थडेची ट्रीट माझ्या मैत्रिणीसाठी. सो फ्रेंड्स, व्लॉगला सुरुवात होण्याच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आधी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि आता आम्ही पोचलो आहोत काट आणि घाट, सर्व्हिस रोड, दांडेकर कॉलनी, पाचपाकाडी, ठाणे वेस्ट. फ्रेंड्स, ह्याचं जेवण खूपच छान आहे, कारण का मी आधी जाऊन आलेली, पण ते काही दिवस बंद होतं कारण का त्याचं इंटिरियरचं काम चालू होतं. आणि आता आम्ही दोघी पोचलो आहोत. तुम्ही बघू शकता एंट्रन्सलाच असं मस्त इंटिरियर झालं आहे. फ्रेंड्स, मी जास्त नॉनव्हेज लवर नाही आहे, पण आज साधना मेनू डिसाईड करणार आहे लंचचा. तर चला बघूया साधना काय काय ऑर्डर करणार आहे, कारण का साधना लव नॉनव्हेज. तर पहिली सुरुवात ही जी मला मसाला पापड आवडतं म्हणून साधनाने मसाला पापड ऑर्डर केला आहे. हे चालेल का तू? मला चालेल, बोल बोल. ओके, थँक्यू. फ्रेंड्स, आम्ही ऑर्डर केले आहे प्रॉन्स कटलेट आणि त्याच्याबरोबर भरपूर चटण्या आल्या आहेत जे तुम्ही बघितल्याच होत्या. दिसते का साधना? तुला ऑइल नको ना जास्त, म्हणून मी तुम्ही बघितलं माझी मैत्रीण काय बोलली की जास्त ऑइल नको, कारण का तिला माहिती की मी डाएटवर असते, मी जास्त ऑइली गोष्टी खात नाहीत. आणि साधना आणि माझ्या मैत्रीला जवळजवळ आता 13 वर्ष झाली आहेत. तर साधना नो मी इन अँड आऊट. मला काहीही प्रॉब्लेम असेल तर फ्रेंड्स, जो पहिला कॉल जातो तो फक्त साधनाला जातो की साधना मला असा असा त्रास होतो आहे, तर काय करायचं. जो आपलं म्हणतात ना एक जिगरी असतो यार, त्याला आपण इन आणि आऊट माहिती असतो, तशी ही माझी मैत्रीण आहे. तर भाई, हम लोग रेगुलर नहीं मिलते हैं, लेकिन जब भी मिलते हैं तब दिल से मिलते हैं. सो सेकंड आयटम जो आम्हाला सर्व होतो आहे तो आहे केरळा फिश, ती पण स्टीमवाली. फ्रेंड्स, दोन्हीही गोष्टी खूप छान आहेत. मस्त वेगवेगळ्या 6 प्रकारच्या चटण्या दिल्या जातात आणि अप्रतिम फूड आहे. 10 on 10 देतो आहे आम्ही. आणि आम्हाला प्लेट्स पण खूप आवडल्या आहेत. आता आम्ही चाललो आहोत मेन कोर्ससाठी. आणि मेन कोर्ससाठी ॲज युजल मी भाकरी मागवली आहे आणि साधनाने मस्त अशा आंबोळ्या मागवल्या आहेत. आणि त्याच्याबरोबर आम्ही एक प्रॉन्स ग्रेव्हीचा आयटम मागवला आहे. सगळं जे काही फूड आहे ते फ्रेंड्स 10 on 10 आहेत, मस्त आहे. तुम्ही पण आमच्यासारखे नॉनव्हेज लवर असाल आणि तुम्हाला फ्रेश नॉनव्हेज आणि फिश खायची असेल तर नक्की विजिट करा. आणि वन्स अगेन, हा स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे. सो जस्ट मी तुमच्याबरोबर शेअर करते. जर तुम्हाला नॉनव्हेज आवडत असेल तर तुम्ही नक्की इथे विजिट करा. फ्रेंड्स, तुम्ही बघितलंच असेल की आम्ही फूड मस्त एन्जॉय करतो आहे. बघा तुम्ही की आम्ही दोघीही जेवणात एवढ्या मस्त मजेत इन्वॉल्व झाले आहोत. आमच्या गप्पा टप्पा खूप चालू आहोत आणि त्याच्याबरोबर नॉनव्हेजवर ताव मारला आहे. आणि त्याच्यानंतर आले हे 2 गोळे, सीतागीता नाही, हे आहे टिश्यू पेपर. तर आता फिंगर बॉल देत नाहीत आणि असा वेट टिश्यू देतात, त्याच्याने तुम्ही तुमचे हँड क्लीन करायचे. जस्ट आय वॉन्ट टू शेअर म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. खरवस आणि बर्थडे केक पण साधनाने ऑर्डर केला आहे. तर चला, हॅपी बर्थडे टू यू.
साधना असलं की सगळं परफेक्टच होतं, कारण का तिला माहिती आहे की मी बड्डे असला की 12 ते 15 केक कापते. त्यामुळे तिने खरवस ऑर्डर केलेलं, तेही मी कट केलं आणि ते मला आवडतं. आणि त्याच्याबरोबर एक चॉकलेटची छोटीशी वाटी दिसते आणि त्याच्याबरोबर काट आणि घाटच्या स्टाफने आम्हाला एक केक दिला आणि तो आहे त्यांच्याकडनं कॉम्प्लिमेंटरी केक. आणि केक आहे खूपच मस्त, तिरामिसू. सो हा केक मी पहिल्यांदा खाल्ला आणि साधनाने मला त्याचं नाव सांगितलं, तुम्ही ऐकलंतच ना. पण खरवस बरोबर चॉकलेट सिरप कोण देतं सर, मला टेस्ट करायचं होतं. तुम्हाला माहिती आहे लहानपणी आपण एक्लरची चॉकलेट खायचो, त्याच्या बाहेरचं जे कवर असायचं बघा, ते तोंडामध्ये कसं मेल्ट होतं, तसं खरवस आणि हे जे काही दिलेलं ते एकदम मस्त लागत होतं. मुखवाससाठी तुम्हाला हे असे 2 छोटे छोटे चॉकलेटचे गोळे. साधना काय आहे? पान आहे, पान, चॉकलेट पान. आज आम्ही एवढं खातोय. आणि साधना एक नवीन आहे ना, जेवण तर चांगलंच आहे, पण ज्या फ्रीच्या गोष्टी आहेत ना त्या खूप छान आहेत. जेव्हा तुमची बेस्टी तुमच्याबरोबर असते ना, तेव्हा तुमच्या ॲक्शन्स बघितलं. आमच्या जस्ट पान खाल्ल्यानंतर आमच्या दोघींच्या ॲक्शन्स सेम झाला. दॅट इज कॉल्ड बेस्टी. सो फ्रेंड्स, काटघाटमध्ये जर तुम्ही लंचला येत असाल तर फक्त ग्राउंडचं डायनिंग ओपन असतं. पण जर तुम्हाला डिनरला यायचं असेल तर डिनरला फर्स्ट फ्लोअर पण ओपन करतात, कारण का डिनरच्या वेळी खूप गर्दी असते आणि एक लुक तो बनता है. तुमची फॅमिली जर मोठी असेल तर तुम्ही हे पूर्ण एका साईडला लाल खुर्च्यांचा जो पार्ट आहे तो तुम्ही बुक करू शकता आणि तुमचं फॅमिली डिनर एन्जॉय करू शकता. स्टाफ खूपच छान आहे. त्यांना कळलं माझा बर्थडे आहे तर त्यांनी सगळ्यांनी मिळून मला विश केलं. आय एम सो हॅपी. सो फ्रेंड्स, बर्थडेचा लंच झालेला आहे आणि मस्त असं, आणि जेवण तर खूपच मस्त होतं. पण जे आम्हाला फ्रीमध्ये मिळालेलं, खास करून व्हिडिओचा एंड सांगताना आम्ही दोघीही सांगतोय, फ्रीमध्ये मिळालेलं काय चॉकलेट पान आणि तिरामिसू केक मी पहिल्यांदा खाल्ला. आणि लिटरली आमचं जेवण थोडंसं उरलेलं, कारण का आम्ही दोघीच होतो आणि क्वांटिटी जास्त होती फूडची, तर आम्ही ते रिटर्न मध्ये नाही घेतलं ना. हा, पण गीता आलेली नाही. हा, गीता हा व्लॉग तू बघणार आहेस आणि आम्ही तुला मिस नाही केलं असं समज, पण तू जेवण मात्र मिस केलं. आणि आम्ही जो एवढाच केक आम्हाला दिलेला फ्रीमध्ये तिरामिसू, तो मला खूप आवडला, तर आम्ही तो पण आम्ही घेतला थोडासा पार्सल म्हणून. तर गीता, तू बघत असशील तर तू मिस केलंयस, पण आम्ही पण तुला मिस केलं आहे. ओके, सो नेक्स्ट टाइम भेटताना टांग देऊ नकोस आणि जॉबला कधीतरी टांग देऊन टाक.